एखादी पातळ रस्सा भाजी पण असू दे, आळू वड्या किंवा छोटे बटाटे वडे ते खाल्ले जातात. हो हो, नाही वरण भात तर असूच दे, तो आवडतो सगळ्यांना. नको नको, पुरणपोळ्या मीच करेन. नाही, आमच्याकडे असं स्टाफला वेगळं जेवण आणि आम्ही काहीतरी वेगळं जेवतोय असं नाही. आमच्याकडे सगळेजण मिळून सेम खातील. चालेल. ओके, येस, थँक्यू. अरे बंद झाला. सॉरी सॉरी. सॉरी कशाला? आता आपण एकमेकांना न धडकता जर या खोलीत वावरलो तरच आपण एकमेकांना सॉरी म्हणूया. आणि धडकणं, पडणं, लागणं हे नॉर्मल आहे असं आपण डिक्लेअर करून टाकू. आणि ओके म्हणू नका. आणि हे काय लहान मुलासारखं असं गालाला रंग लावून फिरताय? ते इव्हेंट उद्या आहे ना? मग आजपासून काय काय वॉर्मअप वगैरे करता की काय? नाही नाही, हा तर आजींनी लावला. आजी. ओ, असं रिॲक्ट होऊ नका. मला स्वतःला रंगपंचमी खूप आवडते. तुम्ही काय पिचकारी वगैरे पण घेऊन आलात की काय? हो, मोठे फुगे पण आणलेत. तुम्हालाच फेकून मारणार आहे. चांगलं आहे, मजा करा. थँक्यू. आणि बाय द वे, जेवणाचं तुम्हाला बघण्याची काही गरज नाहीये. मी बाहेरनं रेस्टॉरंटमधनं ऑर्डर देतोय. म्हणजे बेसिकली माझी आवडती कुठलीच कामं मी करायची नाही आहेत का तुमच्या राज्यात? मग मला आवडतं. आता देते ना मी ऑर्डर, मग गप्प बसा ना. तुम्हाला दमायची हौसच आहे का? हो, मज्जा येते, मला खूप छान वाटतं. ठीक आहे. आणि मी माझ्या ओळखीच्या ताईंशी बोलत होते. तसंही मला दमायला मी नाही करणार आहे काम, त्या येतील मग करतील पटापट. छान, एन्जॉय. बापरे, भयंकर टेन्शन आलंय मला. त्या रोहिणीने काही तोंड उकडलं ना, वाट लागली आपली. चिल मॉम, काय टेन्शन घेतेस तू? टेन्शन काय घेऊ नको, तुझ्यामुळे झालाय सगळा गोंधळ. मी काय केलं? तमाशा केलास, तमाशा. सगळ्यांसमोर तमाशा करायची काय गरज होती? हंटरनी मारतोय त्या रोहिणीला. अरे मी तिला बाजूला घेऊन समजवलं असतं, माझ्या पद्धतीने हँडल केलं असतं रोहिणीला. पण नाही, आम्हाला एकच गोष्ट माहिती आहे, अंशुमन म्हणजे डोकं वापरायचंच नाही. अंशुमनला फक्त हाणामारी आणि आरडाओरडा, पास. हंटर चालवतोय, हंटर. कधीतरी डोकं वापरणं. एवढं काय झालेलं नाहीये. एवढं काय झालेलं नाहीये. अरे तुझ्या लक्षात येत आहे का, त्या रोहिणीने आपलं बोलणं ऐकलंय आणि तू आता तिला हंटरनी मारल्यामुळे त्या म्हातारीचा, स्वानंदीचा, समरचा तुझ्यावरचा विश्वासच आता कायमचा उडालाय. आणि ती रोहिणी त्यांना देव समजायला लागलीये. भावनेच्या भरात भडाभडा त्यांच्यासमोर सगळं ओकली तर वाट लागेल आपली. त्यांचा विश्वास बसेल तिच्यावर. मग काय करणार आहोत आपण? अगं मॉम, काही ऐकलं नाहीये तिने. म्हणजे ऐकलंय, पण आपण तर निलिमाबद्दल बोललो होत ना.